स्वामी समर्थ 11 गुरुवारचे व्रत कसे करायचे चला तर आपण पाहू आज. गुरुवारी तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून घ्यायचं आणि आपण ज्या ठिकाणी पूजेची मांडणी करणार आहोत त्या ठिकाणची जागा स्वच्छ करू द्यायची आहे. 11 गुरुवारची सेवा करत असताना आपले 11 गुरुवार होईपर्यंत पूर्णपणे मांसाहार बंद करून टाका. पूजेसाठी जमिनीवर चौरंग ठेवून सभोवती हळदी कुंकू वापरून रांगोळी काढा. त्यामध्ये स्वस्तिक काढावे. त्यानंतर चौरंग ठेवून लाल वस्त्रे अंथरून त्यावर स्वामीची मूर्ती आणि फोटो ठेवावा. आपल्या डाव्या हाताला घंटी आणि उजव्या हाताला स्वामींना पिण्यासाठी पाणी आणि दक्षिणावर्ती शंख असल्यास तोही ठेवावा. नैवेद्य म्हणून खडी साखर आणि एखादे फळ ठेवावे. त्यानंतर स्वामीची आरती करावी आणि दुपारी जेवणाचा संपूर्ण नैवेद्य दाखवावा. 11 गुरुवारचे व्रत कोणत्याही महिन्यातील गुरुवारपासून सुरू करू शकता. आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करूनच व्रताला सुरुवात करावी. व्रत संकल्पना फक्त पहिल्याच गुरुवारी करायचा असतो. हा संकल्प सोडत असताना तुम्हाला एक ताट घ्यायचे आहे आणि एक फुलपात्रात पाणी घ्यायचं. थोडेसे ते पाणी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये एक फूल तुम्ही टाकायचं आणि जी तुमची इच्छा आहे म्हणजे ती पूर्ण होण्यास व्हावी यासाठी 11 गुरुवारचे व्रत करत आहात ती इच्छा बोलायची आहे आणि श्री स्वामी समर्थ म्हणून ते पाणी त्या ताटामध्ये सोडायचं. हा संकल्प केल्यानंतर तुम्ही स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये किंवा मठामध्ये जाऊन तुम्ही एक नारळ आणि खडीसाखर स्वामीच्या चरणी अर्पण करायचं आहे. 11 गुरुवार करताना उपवास जर करायचा जमत असेल तर करा. स्त्रियांची मासिक धर्मात तसेच सोयरे सुतक असल्यास व्रत करू नका. जेवढ्या गुरुवारी अशा कारणामुळे व्रत न करता आलेस तेवढे गुरुवार अधिक करा. 11 गुरुवारची संख्या फक्त पूर्ण करा. हे व्रत स्त्री पुरुष कोणी करू शकते. पुरुष आणि पत्नीसोबत केले तर उत्तम फळ मिळते. 11 गुरुवार करताना आपल्याला 11 वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप तसेच 11 वेळा तारक मंत्राचा जप करायचा आहे आणि नंतरच मग पोथी वाचण्यास म्हणजे सारामृत वाचण्यास सुरुवात करायची आहे. याप्रमाणे श्री स्वामी समर्थाचे 11 गुरुवारचे व्रत तुम्ही करू शकता. 11 गुरुवारचे व्रत पूर्ण केल्याने आपली जी इच्छा असते, मनोकामना असते ती पूर्ण होतेच. जे संकट असतात, दुःख असतात, समस्या असतात त्या दूर होतात. स्वामीची कृपा होते. या व्रताचा लाभ नक्की होईल. उद्यापन करताना म्हणजे शेवटच्या गुरुवारी लहान मुलांना किंवा मुलींना घरी जेवायला बोलवावे किंवा स्वामींच्या जवळील केंद्रात आपल्या परीने दक्षिणा दान करावी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.